अकबराचा प्रधान बिरबल आहे. भले राजा अकबर असेल पण अकबराच्या अधिपत्याखाली काम करणारा बिरबल. राजानं काही बी म्हणावं आणि बिरबल गपचूप ऐकाव का? राजा म्हणून काय झालं? आमच्या धर्माचा अपमान करायचं तुला कोण अधिकार दिला? ही बिरबलाला प्रश्न पडतो. दोघेही प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एक गोमाता दिसली. गोमाता दिसता क्षणी बिरबल रथ थांबवला आणि बिरबल म्हणला, हमारी गो माता जा रही है, बहुत पवित्र कार्य है, उतर कर हम दर्शन लेंगे. अकबर म्हणला, क्या पागल होते हो तुम लोग? कोई जानवर को मां बोलता है क्या? किसको? जानवर को. तो बिरबल म्हणाला, राजन वो केवल जानवर नहीं है, वह गो माता है. उस गो माता के अंदर हमारे 36 कोटि देव देवता है, विराजमान है. वो हमारी मां है. आई मेल्याच्या नंतर, आईच्या नंतर नवजात शिशूला पोषक आहार इतर कुणाचंच नाही तर गायीचंच आहे. माईच्या नंतर कुणाचं दूध पोषक असेल तर ते म्हणजे गायीचं आहे. मायेसारखीच गाय आहे. बिरबल म्हणला, वो हमारी माँ है. ठीक आहे, चल. पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर गंगा मैया प्रवाहित होत होती. गंगेला बघितला. हे गंगा मैया, तेरे शरण में जो भी प्राणी आया उसका बेड़ा पार लगाया. गंगा मैया, गंगे चैव यमुने चैव गोदावरी नर्मदा कावेरी जलसन्निधि गुरु. त्या गंगेला स्तवन करायला लागला. ये क्या है? ये मेरी गंगा मैया है. अरे वो गाय माँ है, ये फिर बहता हुआ पानी भी माँ है. तुम पागल होते हो म्हणला. बिरबल म्हणला, नहीं, हम जब हमारा देह भी विसर्जित होता है, हमारा देह कहां से आया? मां के कोख से आया. आम्ही कुठून आलो? आईच्या पोटातून आलो. आईच्या पोटातून आलेला हा देह जेव्हा आम्ही त्यागतो, या देहाची चिता जाळल्याच्या नंतर आमच्या अंतिम क्षणाला आमच्या आस्ती आणि आमची राख विसर्जित देखील या गंगा मैयातच करतात. आईच्या पोटातून, त्या आईच्या पोटातून येतो आणि या आईच्या पोटात जातो. म्हणून ही देखील आमची आईच आहे असं सांगितलं. चलो चलो, समय हो रहा है म्हणला. पुढं आल्याच्या नंतर एक तुळशीचं वृंदावन होतं. पुन्हा तुळशीचं वृंदावनाला नमस्कार करायला लागला. तुळशीच्या वृंदावनाला नमस्कार करता क्षणी याला पुन्हा राग आला. ये क्या कर रहे हो? इस पौधे को भी पैर पड़ रहे हो. बिरबल म्हणला, वो मेरी गो माता थी, उसके बाद वो मेरी गंगा माता थी, ये मेरी तुलसी माता है, इसका भी मैं दर्शन लेता हूं. त्याला आला राग. तुम तो मूर्ख होते हो, कोई 3-3 माएँ होती है क्या? त्याने म्हणला, आपके पास तो बहुत बहुत माएँ होती है, ये हमारी अलग अलग माएँ हैं जो हमारा श्रद्धा का केंद्र स्थान है. आता ह्याला पागल म्हणल्याचा राग आला. मला एकट्याला पागल म्हणलं असता चाललं असतं, तर माझ्या सगळ्याच बांधवाला हा पागल म्हणतोय, सोडायचं नाही, याला उत्तर द्यायचं. म्हणला, राजा असला तर बघू द्या. राजाला ही तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे, तीक्ष्ण उत्तर द्यायलाच पाहिजे. आता ह्याला कडक शब्दात उत्तर द्यायचं म्हणला. पुढं आला. एक बोरीचं झाड होतं. बोरीच्या झाडावर एक वाकडं तिकडं येल गेलतं. त्या येलाला सुंदर सुंदर शेंगा लागल, त्या चिंचासारख्या, आणि त्या शेंगाला बारीक 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 काटे होते. त्याला काय म्हणतात इकडं? चुरचुरी. त्याला बघितला. महाराज रुको, यहां भी दर्शन लेना है म्हणला. आता त्याला म्हणलं, आता हे 3 माय होती, ही 4थी भी मायच आहे. ये भी माँ है क्या म्हणला? ये माँ नहीं, ये बाप है म्हणला. त्याला आलं राग. कुणाला? अकबराला. अकबर रागाने म्हणला, वो 3 माँ थी बोलकर छोड़ दिया, 3 माँ थी बोलकर छोड़ दिया, अब तेरे बाप को छोडूंगा नहीं. उतरता क्षणी अजून त्याला रागाला आणावं म्हणून ह्यानं का म्हणला, देखो मेरा बाप बहुत खतरनाक है, मैं पहले ही बोल रहा हूं, मेरा बाप
बहुत खतरनाक है, उसके नाम को नहीं जाना। कितना भी बड़ा व्यक्ति हो, वो राजा हो या रंक हो, गरीब हो या अमीर हो, पटेल हो या पटवारी हो, वारकरी हो या धारकरी हो, कोई उसके नाम को अगर जाएगा छोडेगा नाही। आता ह्याला अजून राग आलं, ह्यानं मला डवचुलले की ह्याचा बाप हायच कसं बघावं म्हटलं की रून झालं, धरायला लागलं, फाट्या हलवायला लागलं, इसको तो मैं उकाड़ के फेकूंगा। आता हलवल्या क्षणी आता चुरचुरीच्या शेंगा चांगल्या पिकल त्या, झुळूक झुळूक वारं बी सुटलत, चुरचुरीच्या शेंगावरचे जे बारीक बारीक काटे अंगावर पडायला लागले, जसं जसं अंगावर पडायला लागले ऊन लागायला लागलं, एक दोन वेळा खाजून घेतलं तर ह्यानं नाचायचं लागलं, तनतना नाचायला लागलं। बिरबल तेरे बाप को कुछ बोल, तेरे बाप को कुछ बोल। बिरबल म्हणला, राजन मैं गरीब हूं, मेरा बाप गरीब नहीं है, मैंने पहले ही बोला उसके नाम को जाने का नहीं। अब कैसा करना पड़ेगा अभी बोल। आता आडली गाय आडला नारायण धरी, आता काय का असना बिरबल तुझ्या पाया पडतो, सांग म्हणला आता काय करावं लागतं। त्याने म्हणला, भागते भागते जाना पड़ेगा, जिस मेरे गो माता को आपने गाली दिया उस गो माता का गोबर ढूंढ के लाना पड़ेगा। चुरचुरी लागल्याच्या नंतर फुकटचं औषध सांगतो, कोणती बी साबण किती का भारी कंपनीची राहे ना, काम करणार माय। चुरचुरी लागल्याच्या नंतर काय लावा अंगाला, काय लावा जरा जोरात सांगा। शेण, म्हशीचं लावणे बरं, गाईचं लावा, बरोबर आहे का नाही। भागते भागते जाना पड़ेगा, मेरे गौ माता का गोबर लेकर आना पड़ेगा, आंग भर के लीप लेना पड़ेगा। आंग भरून लावून घ्या, काटे जातील। और क्या करना पड़ेगा, पळत पळत गेला, गाईचं शेण घेतला, आंग भर लावून घेतला। अब क्या करना पड़ेगा, भागते भागते जाना पड़ेगा, मेरे गंगा मैया को आपने गाली दिया था, ठंडे ठंडे पानी से नहाना पड़ेगा। और गाना आए ना आए, क्या गाना पड़ेगा, गंगे चैव यमुने चैव गोदावरी नर्मदा कावेरी जल सन्निधि कुरु। हे गंगा मैया तेरे शरण में जो भी प्राणी आया उसका बेड़ा पार लगाया। गंगा मैया क्षमा मागना पड़ेगा। आता अंग भरून शेण लावून घेतला, पळत पळत गेला, गंगेमध्ये गेला, गंगे चैव यमुने चैव म्हणायला लागला, थंड पाण्यानं आंघोळ केला। चुरचुरी लागल्याच्या नंतर गरम पाण्यानं आंघोळ करावं का थंडगार पाण्यानं आंघोळ करावं, बरोबर आहे का नाही। सगळं माहित आहे, लागली आहे चुरचुरी कुणाकुणाला। शेतकऱ्याला सांगावं लागणार, माझ्या शेत तुम्हाला सगळ्याला लागली आहे, म्हणजे आपण शेत लागली आहे याचा अर्थ आपण शेतकरी आहोत। आपण शेतामध्ये कमीत कमी उन्हाळ्यात वर्षाला बंधारा जाळाय का असे ना शेतात जातोच, त्यामुळे आपल्याला आलेला अनुभव आहे। म्हणून चुरचुरी लागली म्हणून गरम पाण्यानं हातपाय धुवू नये, थंडगार पाण्यानं धुवावं। गंगेचं जाऊन स्नान केला। अब क्या करना पड़ेगा, अब भागते भागते तुलसी माता के पास जाना पड़ेगा और उसके 5 प्रदक्षिणा लेना पड़ेगा और उसका दर्शन लेकर के उस तुलसी माता का एक पत्ता तोड़ना पड़ेगा, अपने श्रीमुख में रखना पड़ेगा। तुळशी हे शीतल आहे, कसलंही ज्वर आलं, कितीही ताप आली, उन्हाळ्यामध्ये झळा जरी लागल्या, तुळशीच्या मंजुळाची बिया पाण्यामध्ये भिजवल्या आणि त्याची खीर जर पाजली तर कसलाही उष्माघात कमी करण्याची शक्ती तुळशीच्या बियामध्ये आहे आणि कसलाही ज्वर कमी करण्याची शक्ती तुळशीच्या पानामध्ये आहे। म्हणून अंगणामध्ये तुळस ही केवळ भक्तीसाठीच नाही, वातावरण निर्मितीसाठी, वातावरण शुद्धीकरणासाठी देखील आपल्या अंगणातली तुळस ही काम करते, बरोबर आहे का नाही। ती अंगण, घरची कळा काय सांगते, तुळशीचं वृंदावन सांगते, घरी गेल्या गेल्या। म्हणून हे पळत पळत गेला। अब यहां से कभी भी आपके धर्म के बारे में मैं गलत नहीं बोलूंगा, आपके संस्कृति के बारे में गलत नहीं बोलूंगा, कभी भी गौ माता का अपमान नहीं करूंगा, कभी भी तुलसी माता का अपमान नहीं करूंगा, कभी भी गंगा मैया का अपमान नहीं करूंगा। हे कसं शक्य झालं, जर बिरबल राजा आहे म्हणून भीडभार ठेवला असता,